थोड़ा उधर सर को आप ही करवाए। महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संगठन ये हमने 2008 में 26 जनवरी को शुरू किया था और कुछ नौजवानों को साथ में लेकर ये संगठन की शुरुआत की गई। और तो सबसे पहले हमने सलम एरिया से वैदवाड़ी, सैयदनगर, राम टिकड़ी, कुछ ऐसे एरिया से कुछ नौजवानों को लेकर ये संगठन की शुरुआत की थी। लेकिन हम लोगों के काम करते गए और हमें पता ही नहीं चला कि काम करते करते महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट पूरे महाराष्ट्र के कोने कोने में फैल गए। आज 17 साल हो गए हमने ये संगठन बनाए थे। 17 साल पहले बहुत लोगों के ऑब्जेक्शन आए कि तुमने संगठन का नाम मुस्लिम फ्रंट रखा है। मैं बोला बेशक हम लोग मुस्लिम हैं, हमें मुस्लिम समाज पे काम करने का हक है, तो हमने ये नाम वैसे रखकर काफ़ी लोगों ने बोले माइनॉरिटी फ्रंट रखो, ये रखो, लेकिन हमने हमारा डिसीजन बदली नहीं किया और हमने काम करते गए। लेकिन हमारे संगठन में 40% हिंदू लोग भी जुड़ गए और जैसे जैसे सब समाज के लोग जुड़ते गए हमारा उत्साह और बढ़ता गया काम करने के लिए। तो हमने सिर्फ पुणे तक मर्यादित नहीं होते हुए पूरे महाराष्ट्र के कोने कोने में हमने संगठन की स्थापना की और हर जिले में हमारे संगठन के कार्यशील सभासद है। इस तरह 20 से 25 हजार पूरे महाराष्ट्र में हमारे कार्यकर्ता है और सब लोग सामाजिक काम करते हैं। उन्हें कुछ प्रॉब्लम आता है तो वो इधर आते हैं, पुणे में हेड ऑफिस, इधर से उनको मार्गदर्शन मिलता है और सब जगह से सब हर कौम का आदमी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट के जरिए से अपना अपना फायदा उठाता है और अपना अपना काम करता है। इसी तरह हमने एजुकेशन में काम किया, गरीबों के शादियों में काम किया, हर तरीका का इंसान की जिंदगी में रोजमर्रा की जो भी प्रॉब्लम आते हैं हर प्रॉब्लम में हमने लोगों को सॉल्यूशन का काम किया। इसलिए ऊपर वाले ने हमें इतना नवाजा कि आज 17 साल के बाद भी हम लोग पूरे महाराष्ट्र भर जाकर महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट क्या काम करती है लोगों को दिखाते हैं, लोगों को हम कार्यकर्ता घड़ाते हैं। हमारे संगठन में जिसको बोलने नहीं आता हम उसको बोलना सिखाते हैं, जिसी को कुछ सामाजिक काम नहीं आता उनको हम काम सिखाते हैं। बहुत सारे लोग हैं, हमारे शिविर होते हैं ऐसे बड़े बड़े महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट के कि हम कार्यकर्ताओं को ट्रेन करते हैं और वो कार्यकर्ता जाकर सामाजिक काम अपने अपने तरीके से करते हैं और महाराष्ट्र में हर गरीब से लेके अमीर से लेके हर जात का आदमी हमारे संगठन के जरिए से फायदा उठाता है और संगठन को उतनी प्रेरणा मिलती है और हमें ये सब करते हुए बहुत खुशी मिलती है कि हम महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट के जरिए से लोगों के घर घर तक जाकर उनके प्रॉब्लम सॉल्व करते हैं और हम महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट एक सामाजिक संगठन लेकर चल रहे हैं। इंशाल्लाह इसके आगे भी हम इसी तरह काम करते रहेंगे। अस्सलाम वालेकुम। जनवरी 2008 से जो नदीम मुजावर एक सपना देखा था कि समाज में ज़रूरतमंदों के लिए कुछ काम किया जाए और ये सोच उनके अंदर आई और उन्होंने महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट नाम की सामाजिक संस्था रजिस्टर किया। आज उनका ये सपना जो वाले सभी सुविधा गवर्नमेंट से मिलाकर देंगे, महिलाओं के लिए जो आज चल रहा है उसके कैंप लगाएंगे और उस महिलाओं को सुरक्षित करने में महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट अपना कदम आगे बढ़ाएंगी। युवाओं के लिए नौकरी और रोजगार के जो भी अवसर है उसको उपलब्ध कराकर उन तक पहुंचाने का काम महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट के माध्यम से किया जाने वाला है। मैं महाराष्ट्र उपाध्यक्ष होने के नाते आपको इस बात की गवाही देता हूं कि आने वाले दिनों में महाराष्ट्र में जितने जिले हैं 36, उन जिलों के अंदर महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट का काम जोरों और शोर से किया जाएगा। ज़रूरतों को मद्देनजर रखते हुए सभी जाति धर्म के लोगों को उनके ज़रूरत के हिसाब से कैंप लगाकर कैंप के माध्यम से, शिविर के माध्यम से हर चीज़ देने की कोशिश महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट के संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर साहब करने वाले हैं, ऐसा उनका मंशा है। उन्होंने जो देखा है सपना और उन्होंने जो कारवा शुरू किया था, मैं चला था अकेले जाने में मंजिल मगर के लोग आते गए और कारवा बन गया। तो आज
25-30 हज़ार के करीब करीब महाराष्ट्र में पदाधिकारी का कारवा बन चुका है और वो कारवा इतना मजबूत हो गया है कि इसमें सभी जाति धर्म के लोग खुशी के साथ एक साथ बैठते हैं। जबकि मुस्लिम नाम आते से ऐसा लगता है कि इसमें सभी मुस्लिम होंगे, पर ऐसा नहीं है। आप अगर इस किताब को देखेंगे तो इसमें सभी जाति धर्म के लोग इसमें आपको नजर आएंगे, और वो भी पदाधिकारी के रूप में। तो इसके अंदर जो है महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट का संकल्प है कि सभी समाज को साथ लेके आगे बढ़ना है और सभी समाज के लिए आज तक के काम करते आए और आने वाले दिनों में भी यही वो आगे ले जाने वाले हैं। आप सभी से गुजारिश है, विनंती है कि आप महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट से जुड़िए और ज़्यादा से ज़्यादा इसको कोऑपरेट कीजिए, इसको बढ़ाइए। और आप भी अपने इलाके में, शहर में, गांव में, अपने इलाके में शिविर के माध्यम से जो भी प्रोग्राम करना है वो उसके लिए नदीम मुजावर जो कि संस्थापक अध्यक्ष है, उनके मार्गदर्शन में बिल्कुल आप कर सकते हो। आपको वेलकम है, कभी भी आइए हेड ऑफिस पूना में या फिर हमसे कांटेक्ट कीजिए, हमारे नंबर इस पर है। और बहुत जल्दी वेबसाइट पे भी आपको सब इसकी बातें दिखाई देंगी। जितने प्रोग्राम लिए गए वेबसाइट के ऊपर है, उससे आप जानकारी दे सकते हैं। आने वाले दिनों में गवर्नमेंट की जितनी योजनाएं हैं वो इस महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट के माध्यम से आप तक पहुंचाई जाएंगी। ऐसी हमने आज यहाँ पर संकल्प किया है और इस संकल्प के साथ हम इस काम को अंजाम देने वाले हैं। आपका सहकार्य और सब। महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना 26 जानेवारी 2008 रोजी आदरणीय नदीमभाई मुजावर साहेब यांनी याची सुरुवात केली। 26 जानेवारी 2008 रोजी या दिवशी संघटना सुरू करण्याचा उद्देश असा होता भाईंचा की ह्या तळागाळाच्या गोरगरिबांपर्यंत किंवा आपण पाहतो की स्लम एरिया असेल, गोरगरीब लोक जिथं राहतात, मोलमजुरी करून राहणारे जे गरीब लोक आहेत त्यांची परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली आणि त्यांनी पाहिलं की ह्या लोकांच्या खऱ्याच अडचणी काय आहेत, ह्यांना जगण्याचे साधन काय असतात आणि हे कसं राहतात, मोलमजुरी करून ह्यांचं जगणं किती कठीण बनत चाललेलं आहे हे त्यांनी जवळून पाहिलं आणि त्यांनी समविचारी काही लोकांना एकत्रित केलं आणि त्यांनी आपल्या मनामध्ये एक असा दृढ निश्चय केला की आपण या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्यांचा विकास घडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। आणि महाराष्ट्र मुस्लिम सामाजिक संघटना या नावाने त्यांनी 26 जानेवारी 2008 रोजी ह्या संघटनेची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही। या संघटनेचं रोपटं लावलं असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही। मित्र, मी सांगू इच्छितो त्यावेळी त्यांनी आपल्या मनामध्ये दृढ निश्चय तर केला, परंतु ह्या सर्व समाजातल्या काही लोकांनी, काही 22 लोक त्यांनी एकत्रित केली होती। त्याच्यामधून काही लोक त्यांना त्यांच्या म्हणण्याला किंवा त्यांच्या विचारांना समविचारी भेटली, परंतु काही लोक त्यांना विरोध करत होती। काही लोक विरोध का करत होती की त्यांना मुस्लिम शब्दाशी नकार होता। मुस्लिम शब्द का? महाराष्ट्र मुस्लिम शब्द म्हणलं का त्यांना असं वाटायला लागलं की महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ही संघटना फक्त ही मुस्लिम लोकांच्यासाठी बनवलेली काहीतरी एखादी संघटना आहे किंवा हे काही चालणार नाही। काही लोकांनी चॅलेंज केले त्यांना की हे मुस्लिम नावाची संघटना ही चालणार नाही। परंतु जसजसे हे 5 लोक 10 लोक होत गेली, नंतर लोक वाढत गेली, खरंच सामाजिक काम काय आहे हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं की खरंच माणूस एक इमानदार म्हणा किंवा प्रामाणिक माणूस गोरगरीब असताना तो कशा पद्धतीने जगतो आणि तो स्वतःच्या हाल अपेक्षा हे करत असताना, फॅमिली स्वतःची चालवत असताना त्यांना काय अडचणी येतात, त्याच्यामध्ये शैक्षणिक अडचणी असतील, आपल्या मुलींची विवाह संदर्भात असतील, स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाला तरी सुद्धा त्यावेळेला त्याची जी परिस्थिती असते हे बाईंनी जवळून पाहिली। मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला एखादा कुटुंबातला माणूस मृत्यू होतो त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते की त्याच्या खर्चाला, त्याच्या अंत्ययात्रेसाठी लागणारा खर्च सुद्धा त्यांच्याकडे नसतो। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट त्यावेळेला त्याच्यासाठी उभी राहते। मित्र, एवढेच नव्हे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही मी आजची गोष्ट सांगत नाही तर 17 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय की जे हे 10 लोक एकत्रित बाईंनी करून जी हे संघटना सुरू केली, अशा पद्धतीचे काम त्यांनी सुरुवातीला केले की काही विद्यार्थ्यांना म्हणा की गोरगरीब तरुणांना म्हणा की यांना आधी उद्योगधंद्यासाठी पॅन कार्ड लागायचे।
आज पॅन कार्ड ही नॉर्मल गोष्ट झालेली आहे, पण त्यावेळेला त्या काळामध्ये पॅन कार्ड मिळवणं सुद्धा ही कठीण गोष्ट होती. अशा वेळेला मोफत पॅन कार्ड वाटले. ह्या मोफत कार्डात पॅन कार्डचे शिबिर निर्माण केली, शिबिर उभारली आणि अशातून अनेक लोकांना पॅन कार्ड मोफत मध्ये मिळू लागले. त्यावेळेला लोकांना कळून चुकलं की महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ही काहीतरी चांगलं काम करते. ह्याच्यामध्ये हे करत असताना त्यांनी कधीही फक्त मुस्लिम लोक बघून पॅन कार्ड वाटलेलं नाही. हे करत असताना सर्व समाजातले, सर्व जाती धर्मातले प्रत्येक कुटुंबाच्या माणसाला ते कार्ड पोहोचवण्याचं काम नदीमबाई मुजवर साहेबांनी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सानिध्यातून ह्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. हे कारवा हे लोक वाढत चालली. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचं काम वाढू लागलं आणि एवढेच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप करणे, त्यांना कपडे निर्माण करून देणे, कपडे उपलब्ध करून देणे, अनेक लोकांच्या गरजा भागवण्यासाठी मदत घेऊन त्यांना मदत करणे, असे अनेक प्रकारची कामं आम्ही आमच्या संघटनेतून आमच्या नदीमबाई मुजवर साहेबांनी हे नेहमी करत आले. आणि ह्या कालावधीमध्ये जे लोक 10, 5, 50 लोक होते ते लोक वाढत गेली, त्यांची कामं व्हायला लागली. आणि म्हणूनच महाराष्ट्राचा विकास कसा निर्माण करता येईल, आपल्या घरातून, आपल्या गल्लीतून, आपल्या समाजातून ज्यावेळी हा विकास निर्माण होईल, स्वतःचा विकास स्वतःला करून घेता येईल, त्याच वेळी आपलं उद्देश पूर्ण होईल. असं ब्रीदवाक्य, लढा हा विकासाचा, हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना पुढे आपले विचार मांडू लागली. समाजामध्ये लोकांना समजावून सांगू लागली, अनेकांची कामं करू लागली. असे करत 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 हे अनेक लोक वाढत गेली आणि वैदवाडी हडपसर या ठिकाणी 26 जानेवारी 2008 रोजी एक ऑफिस सुरू केलेलं होतं. परंतु पुण्यामध्ये आज 5 ते 7 हजार कार्यकर्ते, कार्यशील कार्यकर्ते प्रत्येक एरियामध्ये काम करत असताना आपल्याला दिसून येत. मित्र, एवढंच करून नदीमबाई आमचे थांबले नाहीत, तर त्याने प्रत्येक शहरामध्ये, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत जाऊन हे काम करण्याचं ठरवलं. मित्र, आमची संघटना ही राजकीय संघटना नाहीये. आमची संघटना ही प्युअरली सामाजिक संघटना आहे. कुठल्याही पक्षाशी आमचं काही घेणं नाही. आम्ही बिनधोकपणे, अगदी ठामपणे कुठेही आम्ही सांगतो आणि कुठेही आम्ही काम करतो. सामाजिक काम आणि कायदेशीर काम जे असेल ते शिकवण्याचा प्रयत्न हे आमची संघटना करते. मित्र, अनेक आपल्याला आपण पाहिलं, कोरोना सारखे महामारी येऊन गेली. त्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, कोल्हापूर आणि सांगली या एरियामध्ये महापूर आले. यावेळी सुद्धा आमचे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्यासाठी धावले. त्यांना लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तूपासून, कपड्यापासून ते त्यांना लागणाऱ्या जीवन वस्तू आणि त्यांच्या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम आमच्या महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटने केलेलं आहे. आणि त्याचा पुरावा म्हणून, त्याची पावती म्हणून आमचा दरवर्षीचा जर अहवाल आहे तो जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला ते काम काय आम्ही केलेलं आहे हे दिसून येईल. मित्र, कोरोना सारख्या महामारीच्या कालावधीमध्ये अनेक लोकांचे, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्या कुटुंबामध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर तिथं आपण पाहिलं तर अक्षरशः त्यांचे जे मयत आहे ते मयत सुद्धा घ्यायला त्यांच्या जवळचे सुद्धा लोक येत नव्हते. त्यावेळेला महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचा कार्यकर्ता तिथं होता आणि त्यावेळेला ती मयत नगरपालिकेकडून ताब्यात घेऊन ते त्यांना शमशानभूमीपर्यंत पोहोचण्याचं काम महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी तिथं केलेलं आहे. आणि त्यावेळेला नाही पाहिलं की हा कार्यकर्ता मुस्लिमचा आहे, हिंदूचा आहे, ख्रिश्चनचा आहे की आणि कुठल्या धर्माचा आहे. फक्त एकच पाहिलं की तो भारतीय नागरिक आहे. आणि हमें अपेक्षित है. जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र. हमेशा देखते रहिए BV News 24 चैनल. खबरों की बात सच्चाई के साथ पर एक नज़र.